सध्याच्या ट्रेंडिंगला साड्या चालता येत नाही त्या सहसा करून स्टोन वर्कच्याच आहेत, पण त्या साड्या फॉल लावायला इतक्या जड जातात ना, खूप असे नाकी नऊ येतात फॉल लावता लावता. कारण दोघंही साईडनं आपल्याला त्याला हात शिलाई करायची असते आणि त्यात जे कट वर्क वगैरे दिलेलं असतं ना, त्यामुळे जास्त जीवावर येते, सुई पण टोचत नाही आणि त्यातल्या त्यात जर अर्जंट लावून द्यायचा असला फॉल ना, ते अजून जास्त म्हणजे जीवावर येते की कधी होईल असं. तर 1 ते दीड वाजता साडी आली होती माझ्याकडे, तर मी आल्याबरोबर लगेचच फॉल वगैरे धुवून टाकला होता, कारण त्यांनी फॉल धुवून दिला नव्हता आणि मी ना साड्यांना फॉल धुवूनच लावते, तरच फिनिशिंगमध्ये छान फॉल लावले जातात. नाहीतर मग ते धुतल्यानंतर आकसतात आणि मग तो फॉल काही फिनिशिंगमध्ये राहतच नाही. त्यामुळे फॉल धुतला होता मी आणि त्यानंतर तो वाढल्यानंतर आता इथं लावायला घेतलेला आहे. पहिले प्रेस करून घेतली आणि ह्या साडीला ना हे बघा असं हे कटवर्क असतं ना, त्यामुळे हा एक्स्ट्राचा कापड असा वरती असतो, तर तो देखील इथं पहिले फोल्ड करून घ्यायचा असतो. तर तो मी आता मशीनवर फोल्ड करून घेणार आणि जिथपर्यंत वर्क म्हणजे स्टोन वर्क नाही आहे ना, तिथपर्यंत मी मशीनने लावून घेणार आणि त्यानंतर सगळ्या बाजूने मी हात शिलाई करून घेणार आहे. तर हात शिलाई करता करताना माझ्या बोटाला 2 ते 3 वेळा सुई टोचली. इतकं म्हणजे जड गेलं या साडीला फॉल लावायचं. कारण स्टोन पण होता आणि हा कापड ना असं शायनिंगवाला आहे, याच्यात लवकर सुई टोचत नाही. दिसायला जरी अगदी बारीक असला ना, तरी सुई अशी पटकन जात नव्हती. त्यामुळे खूप जीवावर आली होती मला हा फॉल लावायला. जर दुसऱ्या नॉर्मल साड्या राहिल्या असत्या तर 2 साड्या तेवढ्या वेळेमध्ये लावून झाल्या असत्या. पण ही वर्कवाली साडी होती म्हणून जरा जास्तच वेळ लागला. तर हे बघा जिथपर्यंत वर्क नव्हतं तिथपर्यंत मी मशीनची शिलाई टाकून घेतली आणि इथून पुढे आता व्यवस्थित हा फॉल असा सेट करून हात शिलाई टाकून घेणार आहे मी. आणि टेबलावर लावायला ना अगदी सोपं जातं, असं खाली बसून व्यवस्थित जमत नाही, म्हणून मी नेहमी फॉल ह्या टेबलावरच लावत असते. खूप छान लागतो, पटापट लावला जातो आणि फिनिशिंग पण छान येते. तर इकडे ना फॉल असा अगदी म्हणजे कॉटनचा भेटत नाही, असं पॉलिस्टर मिक्स असतो, त्यामुळे त्याला जरा जास्तच लक्ष देऊन लावावा लागतो, नाहीतर लगेचच असं म्हणजे तिरकस होतो आणि त्यानंतर मग वरची जो साडीचा कापड आहे ना, तो फिनिशिंगमध्ये दिसत नाही. तर हे बघा पूर्ण साडीला मी या पद्धतीने हातशिलाई करून घेतलेला आहे पूर्ण फॉलला. तर अशा पद्धतीने मी या साडीला फॉल लावला. मला 1.5 ते 2 तास लागून गेले एवढ्याशा या फॉल लावण्यासाठी.